When you need to build up your team to handle the growing chaos at work, use Indeed Sponsored Jobs. It gives your job post the boost it needs to be seen and helps reach people with the right skills, certifications, and more. Spend less time searching and more time actually interviewing candidates who check all your boxes. Listeners of this show will get a $75 sponsored job credit at Indeed.com/podcast. That's Indeed.com/podcast. Terms and conditions apply. Need a hiring hero? This is a job for Indeed Sponsored Jobs. आनंदासाठी योग, नाद योग. आधुनिक विज्ञान तुम्हाला सिद्ध करून दाखवतंय की हे संपूर्ण अस्तित्व म्हणजे एक कंपन आहे. जिथे कंपन आहेत तिथे ध्वनी असणारच. म्हणून संपूर्ण अस्तित्व म्हणजे एक ध्वनीच आहे. ध्वनींच्या या गुंतागुंतीच्या मिश्रणात 3 मूळ ध्वनी आहेत. आ, उ आणि जिभेचा वापर न करता तुम्हाला या 3च ध्वनींचा उच्चार करता येईल. आ, उ आणि तोंडाच्या पोकळीत वेगवेगळ्या स्थितीत जीभ ठेवून तुम्ही या 3 ध्वनींच्या मिश्रणाने इतर सगळे ध्वनी निर्माण करू शकता. तुम्ही उच्चार करू शकणाऱ्या सगळ्या ध्वनींच्या मुळाशी आ, उ आणि म हे 3च ध्वनी आहेत. म्हणूनच त्यांना मूलध्वनी किंवा वैश्विक ध्वनी असं म्हणतात. या 3ही ध्वनींच्या एकत्रित उच्चाराने तुम्हाला जो ध्वनी मिळतो, नैसर्गिकरित्या आपली सिस्टीम फक्त हे 3च ध्वनी निर्माण करू शकते. या ध्वनींच्या काळजीपूर्वक उच्चाराने तुमच्या शरीरातील विविध भाग सक्रिय होतात आणि त्यांना ऊर्जा मिळते. आ या ध्वनीचा उच्चार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्याची कंपनं नाभीखालील भागात सुरू होतात आणि शरीराच्या इतर भागात पसरतात. याच ठिकाणी सर्व 72,000 नाड्या किंवा ऊर्जेचे मार्ग एकत्र येतात आणि पुन्हा वेगळे होतात. शरीराची योग्य देखभाल ठेवण्याचं हे प्रमुख केंद्र आहे आणि आच्या उच्चाराने या केंद्राला ताकद मिळते. उ या ध्वनीचा उच्चार केल्यावर तुम्हाला जाणवेल की छातीच्या पिंजऱ्यात जिथे बरगड्या एकत्र येतात त्याच्या बरोबर थोडा खाली असलेला एक नाजूक बिंदू या ध्वनीचं केंद्र आहे. त्याची कंपनं इथं निर्माण होऊन शरीराच्या वरच्या भागात पसरतात. म या ध्वनीची कंपनं कंठात निर्माण होतात आणि त्या वरील भागात पसरतात. या 3 ध्वनींचा उच्चार करण्याचे असंख्य फायदे आहेत. काही कारणाने तुम्हाला मानसिक त्रास असेल, जसं की प्रचंड भीती, वाईट स्वप्न, अशांत मन किंवा शरीर, तुमची प्रकृती कमजोर असेल, तर वरचेवर आजारी पडण्याकडे तुमचा कल असेल. खास करून लहान मुलं ज्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही, अशा सगळ्यांनी रोज दिवसातली काही मिनिटं या ध्वनींचा उच्चार केला तर त्यांच्यात खूप सुधारणा दिसून येईल. या 3 मूळ ध्वनींच्या उच्चाराने फुफ्फुसातले 3 मुख्य भाग स्वतंत्रपणे सक्रिय होतात. यामुळे शरीराच्या 3 प्रमुख भागांना खालच्या, मधल्या आणि वरच्या चालना मिळते. यामुळे तुमच्या आनंदी अस्तित्वाचा पाया रचला जातो. मांडी घालून बसा, मांड्यांवर हात ठेवा आणि हाताचे तळवे आकाशाकडे असतील अशा स्थितीत ठेवा. योगाचा सराव सुरू करण्याआधी लक्षपूर्वक सूचना ऐका. तोंड पुरेसं उघडून शांतपणे श्वास सोडत आचा उच्चार करा. अशा तऱ्हेने पूर्ण उच्चार करा. अशा पद्धतीने आपण 7 वेळा आचा उच्चार करू. नंतर ओठांचा चंबू करा आणि शांतपणे श्वास सोडत ऊचा उच्चार करा. अशा पद्धतीने 7 वेळेला ऊचा उच्चार करू. ओठ मिटून मग म चा उच्चार करा. अशा पद्धतीने आपण 7 वेळा म चा उच्चार करू. अशा पद्धतीने आपण 7 वेळा म चा उच्चार करू.
हे करताना शरीराच्या कुठल्या कुठल्या भागात कंपन निर्माण झाल्याची जाणीव होते याच्याकडे लक्ष द्या. आची कंपनं नाभीभोवती, ऊची कंपनं छातीमध्ये जिथे बरगड्या मिळतात त्या ठिकाणी, आणि मची कंपनं कंठाशी जाणवतात. आता सगळ्यांनी मिळून हे करूया. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवा. कुठलाही ताण पडणार नाही अशा पद्धतीने ताठ बसा. डोळे मिटून घ्या.
सावकाश, अतिशय सावकाश. आपले डोळे उघडा.